नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. वेलसर यांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. त्यातल्या 10व्या अध्यायाचा पुढचा भाग आपण वाचायला घेतो आहोत. बुद्धी, सेल्फ कॉन्शियसनेस. जाणीवेच्या सूक्ष्मपणाचे आणि व्यापकपणाचे आपण कितीही गोडवे गायले तरी ती देहाच्या आधारानेच व्यक्त होते हे विसरून चालणार नाही. किंबहुना देह, प्राण व जाणीव परस्परांच्या एकरूपतेनेच कार्य करतात. उदाहरणार्थ, हृदयक्रिया थांबली तर जाणीव अंतर्धान पावते आणि एखाद्या इंजेक्शनने हृदयक्रिया सुरू केली तर जाणीव परत येते. विषारी वायू श्वसन केला तर मनुष्य बेशुद्ध होतो, म्हणजे त्याची जाणीव नाहीशी होते, आणि प्राणवायू श्वसन केला तर जाणीव परत आल्यामुळे तो शुद्धीवर येतो. शरीरातील रक्तप्रवाह, निरनिराळ्या ग्रंथीचा स्राव आणि मज्जातंतू या तिन्हीवर जाणीव, प्राण व देह यांचे जीवन अवलंबून आहे. या जाणीवेमधूनच पुढे मीपणा उत्पन्न होतो. माणसाचे वैशिष्ट्य हेच होय. खालच्या प्राण्यांमध्ये जाणीव असली तरी मी प्राणी आहे हे ज्ञान त्यांना नसते, परंतु प्रत्येक मनुष्यामध्ये मी मनुष्य आहे हे ज्ञान आढळते. सध्या समाजात गरीब व श्रीमंत असे भेद दिसतात. पुष्कळ श्रीमंत लोक कुत्री व मांजरे पाळतात. गरिबांना जे खाण्यापिण्याचे सुख मिळत नाही ते त्या जनावरांना मिळते. म्हणून आपण एखाद्या अत्यंत गरीब माणसाला विचारले की तुला अन्न वस्त्र देखील धड मिळत नाही, पण तू श्रीमंताच्या घरी कुत्रा किंवा मांजर झालास तर सर्व सुखे तुला मिळतील. मग तू कुत्रा होण्यास तयार आहेस का? मनुष्य कितीही दरिद्री असला तरी या प्रश्नाला नाही असे उत्तर देईल. याचे कारण असे की माणसाच्या ठिकाणी बुद्धीच्या रूपाने प्रगट झालेले जाणीवेचे अस्तित्व हे केव्हाही श्रेष्ठ दर्जाचे आहे. उत्क्रांतिवादाप्रमाणे माकड माणसाचा पूर्वज आहे हे तर खरेच, किंबहुना कुत्रा, मांजर, घोडा, गाय, माकड इत्यादी प्राणी पुष्कळ वेळा अगदी माणसासारखे वागतात असेही आढळते. परंतु आरंभीच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे स्वतःबद्दल विचार करण्याचे जे सामर्थ्य माणसामध्ये आहे ते इतर कोणत्या प्राण्यामध्ये नाही. खालचे प्राणी परिस्थितीला शरण असतात, म्हणून परिस्थितीशी ते एकरूप असतात. त्यांचा पिंड म्हणजे त्यांचे जीवन परिस्थितीवर पूर्णपणे अवलंबून असते. माणसाचे तसे नाही. मीपणामुळे अर्थात बुद्धीमुळे मनुष्याला एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले आहे. तो परिस्थितीचा अर्थ समजून घेऊ शकतो, अर्थात परिस्थितीला शरण न जाता तो तिच्यावर स्वामित्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. या प्रयत्नामुळे मनुष्य आणि परिस्थिती असे द्वैत उत्पन्न होते. या द्वैतामुळे माणसाचे समाधान भंग पावून त्याच्या जीवनात संघर्ष किंवा कर्मप्रवृत्ती दिसते. आज आहे त्यापेक्षा निराळे काहीतरी मिळावे म्हणून त्याची धडपड चालू असते. या धडपडीचे कारण मूल्यामध्ये आहे. मूल्ये म्हणजे व्हॅल्यूज. मूल्य ही जाणीवेच्या वरची पायरी होय. स्वतःच्या अनुभवाचा अर्थ लावून जगातील वस्तूंची किंबहुना सर्व जगाची किंमत ठरवणे हे मानवी बुद्धीचे प्रधान लक्षण आहे. म्हणून मनुष्याची बुद्धी आणि मूल्ये कधीच निराळी राहू शकत नाहीत. जगात हजारो माणसे आहेत आणि ती हजारो प्रकारचे प्रयत्न करीत आहेत. या सर्व प्रयत्नांचा विचार केला तर त्यामध्ये फक्त 3च दिशा आढळतात. पहिली दिशा ही की मनुष्य शाश्वतपणाचा शोध करत असतो. आपला देह, आपली जवळची माणसे, आपल्याला सुख देणाऱ्या वस्तू या सर्व गोष्टी टिकाव्या, त्या कधी आपल्याजवळून नाहीशा होऊ नयेत अशा दृष्टीचे माणसाचे सर्व प्रयत्न चालू असतात. ज्या वस्तू शाश्वत टिकाव्यात असे तो म्हणतो त्या मुळातच अशाश्वत असल्याने त्याची फसगत होते ही गोष्ट निराळी, परंतु शाश्वतपणा हे त्याचे ध्येय म्हणजे मूल्य असते यात शंका नाही. ध्येय किंवा मूल्य हे स्वभावतःच आज हाताशी नसते, पण ते माणसाला आपल्याकडे खेचीत असते. शाश्वतपणा हे असे मूल्य असून त्याला सत असे म्हणतात. मानवी प्रयत्नाची दुसरी दिशा ही की मनुष्याला आपल्यासारख्याच इतर प्राण्याबरोबर नेहमीच सहवास घडावा असे वाटते. मनुष्याला एकांत नको वाटतो. इतकेच नव्हे तर एकांत ही शिक्षा आहे असे त्याला वाटते. समाज वाचून किंवा मनुष्य सहवास वाचून जीवन जगणारा माणूस शैतानच असला पाहिजे, कारण देवाला भक्ताच्या सहवासाची व मुक्त पुरुषांना साधकाच्या सहवासाची अत्यंत आवड असते. ज्या जीवनातून मनुष्य देह उत्पन्न होतो ते जीवन म्हणजे चित्त मनुष्य सदोदित शोधत असतो. सत्प्रमाणे चित्त देखील मनुष्याला आपल्याकडे खेचणारे मूल्य आहे.
मानवी प्रयत्नांची तिसरी दिशा ही की प्रत्येक मनुष्य दुःख टाळण्याचा आणि सुख मिळवण्याचा खटाटोप अहोरात्र करीत असतो. मला दुःख व्हावे म्हणजे केवळ दुःखाकरता दुःख व्हावे म्हणून कोणीही कधीही प्रयत्न करत नाही. या कश्चित सौख्य हेतोः त्रिजगती यतते नैव दुःखस्य हेतोः. म्हणजे या त्रैलोक्यात प्रत्येकजण सुखासाठीच धडपडत आहे, दुःखासाठी मुळीच नाही. एखाद्या दुःखी मनुष्याला विचारले की तुला दुःख का नको, तर तो म्हणेल की दुःखाने माझा आनंद नाहीसा होतो. मग त्याला पुढे विचारले की तुला आनंद का पाहिजे, तर तो म्हणेल की मला आनंद आनंदासाठीच पाहिजे. याचा अर्थ इतकाच की सत्वचित यांच्याप्रमाणे आनंद हे मूल्य सर्व माणसांना सदोदित आपल्याकडे खेचत असते. ज्ञानाची उपासना करून विश्वाला व्यापणारे सत्य शोधून काढणारा मनुष्य सतचे आराधन करतो. समाजातील दीन व दुःखी माणसे पाहून अंतःकरणाच्या तळमळीने त्यांच्यासाठी सर्व वेचणारा मनुष्य चित्तचे आराधन करतो. आणि साहित्य, संगीत, कला यांच्या साहाय्याने सृष्टीतील सौंदर्याचा शोध करणारा मनुष्य आनंदाचे आराधन करतो. सर्वसामान्य मनुष्यामध्ये आणि पशुमध्ये देखील आढळणारी प्रेमाची आवड ही आनंदाची ओढ आहे, यात शंका नाही. आजपर्यंत अक्षरशः असंख्य माणसे जन्माला येऊन गेली आणि आज कोट्यावधी माणसे हयात आहेत. त्यापैकी प्रत्येक माणसाला ज्ञान, चांगुलपणा, परोपकार, काव्य, संगीत किंवा प्रेम यांच्या रूपाने सच्चिदानंदाची ओढ होती व आहे. मनुष्य सुसंस्कृत असो व असंस्कृत असो, त्याला आनंदाची ओढ काही केला टाळता येत नाही. म्हणून सत, चित व आनंद किंवा सत्यम, शिवम आणि सुंदरम ही मूल्ये मानवनिर्मित नाहीत असे म्हणावे लागते. विज्ञान असे सांगते की आपल्या विश्वाचा विस्तार इतका मोठा आहे की त्याच्या पसाऱ्याची कल्पना येणे आपल्याला कठीण आहे. विश्वामध्ये आपल्या जगासारखी कोट्यावधी जगते आहेत. तसेच विश्वामध्ये वावरणारा काल अनंत आहे. असल्या प्रचंड विश्वामध्ये कप पदार्थ असलेल्या या पृथ्वीवर आपण माणूस म्हणून जगतो. विश्वामधील दिशा, काल व अनंत जीव प्राणी यांच्याशी तुलना केली तर मनुष्य अगदी क्षुद्र जीव आहे, ही गोष्ट खरी. परंतु श्री शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे विश्वामध्ये माणसाला जे महत्त्व आहे ते दुसऱ्या कोणत्याही वस्तूला किंवा जीव प्राण्याला नाही. मनुष्य मूल्याचा अनुभव घेऊ शकतो आणि सृष्टीचा अर्थ समजून सद्वस्तूचा शोध लावतो, हेच त्याच्या मोठेपणाचे लक्षण आहे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. आत्मा व अनात्मा, रियालिटी व ॲपिअरन्स याचा संबंध काय आहे असा आपला मूळचा प्रश्न होता. त्याचे उत्तर देण्यासाठी आत्मा व अनात्मा याचे मूळ धर्म समजणे आवश्यक होते. आत्मज्ञानी संतांच्या अनुभवावरून आत्म्याचे स्वरूप गेल्या प्रकरणात आपण पाहिले. या प्रकरणात विज्ञान पंडितांच्या मदतीने अनात्म वस्तूचे स्वरूप कसे आहे ते आपण पाहिले. अनात्म वस्तूमध्ये जडद्रव्य, प्राण आणि जाणीव, मॅटर, लाईफ अँड माइंड असे 3 प्रकार आहेत. एकमेकांशी त्यांचा एकरूपतेचा संबंध आहे. प्रत्येकाच्या वागण्याचे नियम ठरलेले आहेत, पण प्रत्येकाचे दुसऱ्याशी सामरस्य आहे. इतकेच नव्हे तर एक दुसऱ्या वाचून आढळत नाही. म्हणून सृष्टीमध्ये अव्यवस्था, घोटाळा आणि भरमसाठपणा नाही. विश्व हे सुसंगत, सुसूत्र, सुरचित, सुव्यवस्थित आहे. त्यासाठी त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. पिंडामध्ये ज्याप्रमाणे आत्मा अंतर्यामी रूपाने राहतो आणि पिंडाच्या सर्व शक्तींना चेतना देतो, त्याचप्रमाणे विश्वाच्या कारभारामध्ये देखील प्रकार आढळतो. आपल्या इंद्रियांच्या अनुभवाला न येणारी एक अदृश्य शक्ती जडद्रव्य निर्माण करीत आहे हे आपण पाहिले. परंतु ती शक्ती जडद्रव्याच्या रूपाने प्रगट होऊन न थांबता पुन्हा इंद्रियांच्या पलीकडे म्हणजे सूक्ष्माकडे जाण्याची धडपड करताना आढळते. जडद्रव्यात प्राण उत्पन्न होतो आणि प्राणात जाणीव प्रकट होते. जडापेक्षा प्राण सूक्ष्म आहे आणि प्राणापेक्षा जाणीव सूक्ष्म आहे. अर्थात विश्वाचं ओघ जडाकडून सूक्ष्माकडे चाललेलं आहे. आणि जाणीव हे जर मूळ शक्तीचे स्वरूप असते तर जाणीवेपर्यंत आल्यानंतर उत्क्रांती थांबली असती. परंतु जाणीवेमध्ये प्रकट होणारी मूल्याची ओढ पाहिली म्हणजे उत्क्रांतीचे पर्यवसान मूल्यांचा मुक्काम गाठण्यामध्ये आहे असे म्हणायला हरकत नाही. सूक्ष्म हे जडापेक्षा व्यापक व शक्तिमान असते, तसेच ते जिवंत असते. शिवाय काल आणि दिशा जडाला बंधन घालतात, परंतु सूक्ष्म त्याच्या पलीकडे राहते. अर्थात
जे अत्यंत सूक्ष्म आहे ते अत्यंत व्यापक व अत्यंत जिवंत म्हणजे चिन्मय असले पाहिजे. ते दिक्कालातील असल्यामुळे स्वतंत्र आणि पूर्ण म्हणजे आनंदमय असले पाहिजे. मनुष्याच्या अनुभवाच्या क्षेत्रामध्ये एकच वस्तू अशी आहे की जिच्या ठिकाणी वरील सूक्ष्मत्वाचे गुण आढळतात. ती वस्तू म्हणजे आत्मा होय. अर्थात आत्मा जसा पिंडामध्ये व्यापून आहे तसाच ब्रह्मांडातही व्यापून आहे यात शंका नाही. जे पिंडी ते ब्रह्मांडी याचा अर्थ हाच होय. जगाचा विचार केला असता शेवटी असे ठरते की जगत हे एका मूळ शक्तीच्या कर्तृत्वाचा परिणाम आहे. ही मूळ शक्ती जिवंत व चंचल असून घटनारूपाने दृश्याचा आकार घेते. परंतु दृश्याचा आकार घेताना तिच्यामध्ये विशिष्ट हेतू किंवा दिशा देण्याचे काम सच्चिदानंद मूल्ये करतात. ही मूल्ये अत्यंत सूक्ष्म व्यापक असून एका दृष्टीने जगतात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे कारण आहेत. सारांश, विश्वामध्ये दोन सत्ता आहेत, एक जड दृश्य आणि दुसरी सूक्ष्म म्हणजे अदृश्य. सूक्ष्म हे जडाला व्यापून राहते आणि दृश्याला उत्पन्न करून त्याचा व्यवहार करते. हाच अध्यात्मवादाचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे. भारतीय दर्शनकारामध्ये अगदी उपनिषदापासून तो थेट अरविंद घोष व रामभाऊ रानडे यांच्यापर्यंत सर्व थोर दर्शनकार वर सांगितलेले सूक्ष्माचे महत्त्व नुसत्या शब्दानेच नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने देखील प्रतिपादन करीत आलेले आहेत. किंबहुना असेही म्हणता येईल की जो आत्मज्ञानी आहे तो हाच सिद्धांत सांगितल्याशिवाय राहणार नाही. युरोपियन दर्शनकारामध्ये प्रसिद्ध ग्रीक दर्शनकार प्लेटो याने प्रथम दृश्य जगताला आधार देणाऱ्या सूक्ष्म सत्तेची व्यवस्थित मांडणी केली. नॉर्मन केनस्मिथ या कांटच्या प्रसिद्ध टीकेकाराने असे स्पष्ट म्हटले आहे की सूक्ष्म सत्तेचे महत्त्व निस्संदिग्धपणे पुढे मांडणे हेच कांटचे मोठे कार्य आहे. व्हाईटहेडने देखील सूक्ष्म सत्तेचे निर्विवाद अस्तित्व मानले आहे. सूक्ष्माकडून आरंभ करून जडाकडे येणे हेच अध्यात्मवादाचे वैशिष्ट्य होय. अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. अध्याय 11 परमात्म स्वरूप. 1. आत्मानात्म विवेक. मनुष्य जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये विचारांचे महत्त्व फार आहे. रोजच्या व्यवहारातील एखादा साधा प्रश्न असो की सर्व जगाचा व्यवहार पार पडणाऱ्या शक्तीचा शोध असो, आपल्याला विचाराशिवाय त्यातून पार पाडण्यास अन्य साधन नाही. कठोपनिषद भाष्यामध्ये श्री शंकराचार्यांनी बुद्धी ही सत व असत, आत्मा व अनात्मा यांचे यथार्थ स्वरूप समजण्याचे आपले प्रमाण आहे असे स्पष्ट सांगितले असून श्री समर्थ रामदास स्वामी देखील दासबोधामध्ये लिहितात की महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलेला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके. विचारांच्या पलीकडे जाऊन तद्रूप झाल्या वाचून आत्मवस्तूचा अनुभव नाही हे जितके खरे, तितकेच अनात्मवस्तूचे यथार्थ स्वरूप समजून घेऊन तिच्यापासून मन निवृत्त करण्यासाठी विचाराशिवाय अन्य साधन नाही हे पण खरे. याच दृष्टीने जगाचा विचार आणि स्वतःविषयी चिंतन करणे साधकाला आवश्यक आहे असे अध्यात्मशास्त्रात सांगितलेले आढळते. केवळ विचाराने जरी आत्मवस्तूचे ज्ञान होत नाही तरी योग्य तऱ्हेने विचार केल्यास आत्मस्वरूपाची यथार्थ कल्पना येण्यास अडचण नाही. आत्मस्वरूपाची यथार्थ कल्पना साधकासमोर मांडणे एवढेच अध्यात्मवाद्याचे काम आहे. ज्या ठिकाणी साक्षात अनुभवाचेच महत्त्व आहे तिथे आपल्याला आज जाता आले नाही तरी पूर्वी ज्या थोर पुरुषांनी आत्म्याचा साक्षात अनुभव घेतला आणि त्याचे वर्णन करून ठेवले त्याच्या आधाराने आपण विचार करणे योग्य आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये विशेषतः अध्यात्मशास्त्रामध्ये श्रुतीला जे पावित्र्य व महत्त्व आहे त्याचे कारण आता लक्षात येईल. अध्यात्मामध्ये 3 प्रचिती आहेत: शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती. यापैकी आत्मप्रचिती सर्वात श्रेष्ठ आहे, सांगणे न लगे. शास्त्रप्रचिती आणि गुरुप्रचिती ही दोन्ही एकच म्हणायला हरकत नाही, कारण ज्या संतांच्या उपदेशाने अथवा ग्रंथवाचनाने आपण अध्यात्माकडे वळतो त्याने स्वतःची प्रचिती शास्त्रप्रचितीशी ताडून पाहिलेली असते. शास्त्रामध्ये पूर्वाचार्यांना आलेले अनुभव व्यवस्थितपणे मांडलेले असतात. आत्मज्ञानी पुरुषाचे म्हणजे संतांचे असे ठाम मत आहे की सृष्टीच्या रचनेमध्ये आत्मा व अनात्मा असे 2 पदार्थ आहेत.
आत्मा अत्यंत शाश्वत तर अनात्मा अत्यंत अशाश्वत आहे. अनात्म वस्तूसारखी बदलत असते किंवा बदल होणे हेच तिचे विचाराने ठरणारे स्वरूप आहे. अनात्म वस्तूमध्ये जड व सूक्ष्म असे दोन प्रकार असतात. जड वस्तूला स्वतंत्र अस्तित्व नसून ते सूक्ष्माच्या आधाराने चालते. पण सूक्ष्मामध्ये देखील दोन भेद आहेत. एक बदलणारे सूक्ष्म व दुसरे स्थिर सूक्ष्म. इंद्रियांना दिसणाऱ्या जडापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते हे खरे, पण तेथेही बदलणाऱ्या सूक्ष्मापेक्षा न बदलणारे म्हणजे स्थिर असणारे सूक्ष्म जास्त श्रेष्ठ असते. भारतीय दर्शनकारांनी कोणत्याही बदलाच्या पलीकडे असणे किंवा कालाच्या अतीत असणे हे सद्वस्तूचे मुख्य लक्षण मानल्याने जे जे बदलणारे आहे ते ते अनात्म वस्तू आहे असे ते स्पष्ट म्हणतात. सारांश, सूक्ष्म या शब्दाने होणारा घोटाळा टाळण्यास जे जे बदलते, मग ते स्थूल असो की सूक्ष्म असो, त्याला दृश्य असे नाव दिले आहे. द्रष्ट्याला वेगळेपणाने जे अनुभवायला येते ते दृश्य होय. अर्थात आत्म्या वाचून बाकी सर्व म्हणजे बुद्धी, भावना, स्मृती, कल्पना, इच्छा आणि जगातील सर्व जड पदार्थ दृश्यातच मोडते. दृश्याचा आत्म्याशी संबंध आहे यात शंका नाही, पण तो कशा प्रकारचा आहे याचा विचार करता आत्मा अंतर्यामी रूपाने दृश्यामध्ये खेळतो असे गेल्या प्रकरणात आपण पाहिले. व्यवहारातील सद्वस्तू. सद्वस्तूचे स्वरूप निश्चित करणे हे ज्ञानाचे प्रधान कार्य आहे. सामान्य ज्ञानव्यवहारामध्ये ज्ञात्याचा ज्ञेयाशी संबंध येतो. त्यामध्ये विचाराला किंवा तर्काला प्राधान्य असते. भावना, कल्पना किंवा कर्मप्रवृत्ती यांना नसते हे मागील प्रकरणात येऊन गेलेच आहे. इंद्रियांनी पुरवलेल्या माहितीच्या आधारावर आपण तर्काच्या मदतीने आपले नित्याचे जग तयार करतो. ते देश, काल व कार्यकारण भाव यांच्या चौकटीत बसवलेले असते. आपल्या तर्काने जुळवलेल्या अशा ज्ञानाच्या पायावर आपले नित्याचे व्यवहार नीटपणे पार पडतात. हे ज्ञान अगदी वास्तववादी म्हणजे रिअलिस्टिक असते. आपण ज्या वस्तू जाणतो त्या स्वतंत्रपणे जगात वावरतात. त्यांचे गुणधर्म स्वतंत्रपणे त्यांच्या ठिकाणी राहतात आणि आपल्या इंद्रियांना ते जसे खरोखर आहेत तसेच कळतात. हे व्यवहार ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे. अर्थात सामान्य मनुष्याच्या दृष्टीने म्हणजेच व्यवहारी वास्तववादाच्या दृष्टीने सद्वस्तूचे लक्षण करणे सोपे आहे. अनंत लहान लहान स्वतंत्र वस्तू मिळून सद्वस्तू म्हणजे रियालिटी बनते. आपण वस्तू जाणतो त्यावेळी त्यांचा आपल्या मनाशी संबंध येतो आणि आपल्याला त्याचे खरे ज्ञान कळते. वस्तूचे असणे किंवा नसणे आपल्या जाणण्यावर मुळीच अवलंबूनही इतकेच नव्हे तर अनेक वस्तूंना जाणणारा मी हा देखील जगातील अनेक स्वतंत्र वस्तूंपैकीच एक आहे. म्हणून मी म्हणजे जाणणारा जसा खरा त्याप्रमाणे जगातील अनंत वस्तू देखील खऱ्या आहेत आणि हे सर्व मिळून सद्वस्तू बनते. साध्या पण यशस्वी व्यवहारी वास्तववादाने ठरवलेले सद्वस्तूचे हे स्वरूप जरा जास्त विचार केला तर सदोष आहे असे आढळते. इंद्रियांच्या द्वारा जगातील वस्तूंबद्दल जी माहिती आपल्याला मिळते ती केवळ त्या वस्तूंच्या गुणधर्मांवर अवलंबून नसून आपल्या इंद्रियांच्या रचनेवर अवलंबून असते. इतकेच नव्हे तर आपल्याला असेही म्हणता येईल की जगातील वस्तूंचे रंग, रूप, आकार, वास इत्यादी गुण आपल्या इंद्रियांच्या रचनेवरच अवलंबून असतात. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूमध्ये आंबटपणा किंवा गोडपणा मूळचाच नसतो, परंतु तिचा आपल्या जिभेशी जेव्हा संबंध येतो तेव्हा आपल्या इंद्रियांची प्रतिक्रिया आंबटपणात किंवा गोडपणात होते. शिवाय इंद्रियांनी वस्तूचे अंतरंग आपणास दिसत नाही. म्हणून जगातील वस्तूंचा इंद्रियांशी साक्षात संबंध आला आणि आपल्याला ज्ञान झाले तरी त्या ज्ञानाने समजणारे वस्तूचे स्वरूप खरे असेलच असं नेम नाही. तात्पर्य, वस्तू इंद्रियांनी जशी दिसते तशी मुळात असेलच असे नाही. व्यवहारी वास्तववादातील ही अडचण लक्षात आल्याने बॉर्डवर असेल सारखे वास्तववादी तत्त्वचिंतक ज्ञाता आणि ज्ञेय यांच्या संबंधाचा खोल विचार करू लागले. त्यांचे म्हणणे असे की ज्ञानव्यवहारामध्ये भाग घेणारे ज्ञाता व ज्ञेय दोघेही स्वतंत्रपणे असतात हे पूर्णपणे खरेच आहे. परंतु जाणणारा मी आणि जाणलेला पदार्थ दिसायला साधे दिसले तरी त्यांची रचना मोठी गुंतागुंतीची असते. जगातील सर्व वस्तूंचे दोन मुख्य प्रकार आहेत, जाणणारे मन आणि जडद्रव्य. मन आणि जडद्रव्य दोन्ही देशकालाच्या बंधनात वावरतात. इतकेच नव्हे तर दोन्ही घटनामय आहेत. जडद्रव्याच्या रूपाने दिसणाऱ्या घटनांचा अभ्यास करून जडद्रव्य
हे शक्तिमय आहे असा विज्ञानाचा स्पष्ट निर्णय आहे. ही शक्ती समीकरणाच्या रूपाने मांडता येते. समीकरणे म्हणजे तर्कमय सूत्रे. त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या सर्व हालचाली कितीही गुंतागुंतीच्या वाटल्या तरी भावना, कल्पना, स्मृती, लक्ष वगैरे साध्या मूळ मानसिक घटनांच्या रूपाने उकलून दाखवता येतात. परंतु मनाच्या मूळ हालचाली देखील आघात प्रत्याघात या रूपाने मांडता येतात. आघात प्रत्याघात रूपी मनाच्या घटना तर्कमय विधानांच्या स्वरूपात मांडता येतात. अर्थात जगामधील सर्व वस्तूंचे विवरण करता करता अखेर अगदी सुटसुटीत तर्कमय भाव सिद्ध होतात. हे तर्कमय भाव म्हणजेच मूळ सद्वस्तू होय. हे भाव निरनिराळ्या संबंधांनी एकत्र आले म्हणजे अनेक जड व सूक्ष्म वस्तू तयार होतात. अशा रीतीने जगातील यच्च यावत वस्तूंचे मूळ असणारे तर्कमय भाव स्वतः ना जड ना सूक्ष्म म्हणजे तटस्थ किंवा उदासीन आहेत. ते आहेत ते सत्यरूपाने असतात एवढेच आपल्याला सांगता येते. आपल्या तर्काला त्याचे आकलन होते ते जरी खरे असले तरी ते देशकालादी मर्यादांच्या पलीकडे असतात. देशकालाच्या पलीकडे असणारे आणि नुसता असणेपणाचा गुण धारण करणारे वास्तववाद्यांचे हे तर्कमय भाव देशकालाच्या बंधनात असणाऱ्या या विविध जगाला निर्माण करू शकतात. जगात जे जे वस्तुरूपाने आढळते ते ते त्यांच्यापासून निर्माण झालेले आहेत. तरी पण निरनिराळ्या वस्तूमध्ये आढळणारे निरनिराळे गुण मूलतः त्यांच्या ठिकाणी नाहीत. तटस्थ व उदासीन असणारे शुद्ध तर्कमय व गणितमय भाव हेच सद्वस्तूचे मूळ स्वरूप होय. ही वास्तवज्ञांची कल्पना सुंदर आहे यात शंका नाही. परंतु आपल्या तर्काचा व्यापार कसा चालतो हे पाहिले तर ब्रॉडचे किंवा रसेलचे म्हणणे अपुरे वाटते. अनेक वस्तूमध्ये असणारा सारखेपणा शोधून काढणे हे तर्काचे कार्य आहे. तर्क हा आपल्याला विशेषाकडून सामान्याकडे नेतो किंवा अनेक वस्तूमध्ये व्यापून असणारे पण इंद्रियांना न दिसणारे एकत्व प्रत्ययास आणून देतो. समजा अनेक माणसे पाहून त्यांच्यामध्ये अनुस्यूत असणारा माणूसपणा आपण शोधून काढला आणि त्याचा दर्शक म्हणून माणुसकी असा एक तर्कभाव आपण तयार केला. माणसाला माणूस बनवणाऱ्या माणुसकीचे कितीही महत्त्व गायले तरी आपण आपल्या मनात तयार केलेली माणुसकीची कल्पना आणि जगात वावरणारी प्रत्यक्ष माणसे यामधील अंतर काही केल्याने नाहीसे होत नाही. आपल्या तर्काने रचलेल्या कल्पनेने सद्वस्तूंचे वर्णन करता येईल पण ती कल्पनाच सद्वस्तूचे रूप आहे असे म्हणणे बरोबर नाही. सारांश केवळ तर्कमय भावापासून ही सृष्टी कशी उत्पन्न होते हे समजणे कठीण आहे. एखादी वस्तू जगात प्रत्यक्ष असणे आणि तिच्याविषयी आपल्या मनात विचार येणे या दोन निराळ्या घटना आहेत. म्हणून विचारांचे जे नियम ते जडवस्तू निर्माण होण्याचे नियम बनू शकत नाहीत. शिवाय संख्या म्हणजे अनेकपणा हा देशकालवाचक असल्यामुळे देशकालाच्या बाहेर राहणाऱ्या तर्कमय भावांना तो लावता येत नाही. मग तर्कमय भाव अनेक आहेत असे कसे म्हणता येईल? शेवटी सांगायचे इतकेच की तर्कमय भाव हे तर्कमय आहेत. तर्क म्हटला की तो केव्हाही जाणणाऱ्या ज्ञात्याच्या मनावर अवलंबून असतो. या दृष्टीने सद्वस्तू ज्ञात्यापासून स्वतंत्र पाहिजे ही वास्तववादाची मूळ प्रतिज्ञाच लटकी पडते. म्हणून सद्वस्तू व तिचे स्वरूप ज्ञात्यावर अवलंबून आहे असे म्हणणाऱ्या कल्पनावादाकडे आपण वळल्याशिवाय गत्यंतर नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.